आमदार रोहितदादा पवार ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 15 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला। याला जबाबदार कोण आहे? तुम्ही ससून रुग्णालयामध्ये कुटुंबाची भेट घेण्यासाठी नाही, पोलीसच जबाबदार आहेत। पोलिसांच्या नाकाखाली अशा पद्धतीचा धंदा केला जातो आणि पोलिसांना जर कळत नाही आणि कुठेतरी पोलिसांनी सांगूनच ज्या व्यक्तीच्या घरातून नाही तर दुकानातून दारू ही बनवण्यात आली होती, जेणेकरून 15 लोक आतापर्यंत मेलेले आहेत, त्याला सांगितल्यानंतर तो आता हजर आमदार रोहितदादा पवार ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 15 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला। याला जबाबदार कोण आहे? तुम्ही ससून रुग्णालयामध्ये कुटुंबाची भेट घेण्यासाठी नाही, पोलीसच जबाबदार आहेत। पोलिसांच्या नाकाखाली अशा पद्धतीचा धंदा केला जातो आणि पोलिसांना जर कळत नाही आणि कुठेतरी पोलिसांनी सांगूनच ज्या व्यक्तीच्या घरातून नाही तर दुकानातून दारू ही बनवण्यात आली होती, जेणेकरून 15 लोक आतापर्यंत मेलेले आहेत, त्याला सांगितल्यानंतर तो आता हजर झालाय असं आम्हाला कळतं। मग कुठं ना कुठंतरी आता एक वेगळ्या पद्धतीने दबाव आणून काही गोष्टी शांत ठेवून आता तर एका व्यक्तीला आम्ही पकडले, विषय संपला। विषय इथं संपत नसतो। झालं कसं? पोलिसांच्या नाकाखाली नजरेखाली हे झालं। पुणे पोलिसांचं अपयश आहे 100% सीपीचं हे अपयश आहे। तर सुपीला या पुण्यामध्ये ठेवून काय कारण नाही। सीपीला या पुण्यातून काढून टाकलं पाहिजे, दुसरीकडे कुठे शिफ्ट करायचं त्यांना शिफ्ट काय कारवाईची मागणी करताय? 15 जणांचा एखाद्या दारूमुळे मृत्यू होणं, याच्यामध्ये काय कारवाई व्हावी? कारण अनेक गरीब कुटुंबातली ही सगळी लोक आहेत ज्यांना दारू खरं तर कमी पैशामध्ये मिळते म्हणून ते घेतात। अशा लोकांवर काय कारवाई व्हावी की गरिबांना फसवून अशा पद्धतीने व्यवहार करतात? सीपीला इथून का हाकलून टाका ना, कुणीतरी जबाबदारी घेतली बाहेर। पोलिसांना काल परवा जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही हृदय विकाराला गेले, म्हणजे गरीब जातो तो अशा पद्धतीने जातो। खरं कारण लोकांसमोर येऊ द्या ना। मग कुठेतरी लोकांकडनं वातावरण गरम झाल्यानंतर, दबाव आल्यानंतर, 15वर आकडा गेल्यानंतर आता हे शुद्धीवर आलेले आहेत। आम्हाला कळते आता सीपी कुठेतरी पोलीस स्टेशनला येऊन लपवालपी करण्याचा प्रयत्न झाला का पोलिसांचा की जेणेकरून ही माहिती बाहेर येऊ नये? पोलिसांचा अपयश आहे का? दारूचे अड्डे पोलिसांना सापडले नाहीत किंवा एक्साईज डिपार्टमेंटलाही सापडलं नाही, त्याच्यामुळे हा मोठ्या प्रमाणावरती धंदा जो आहे तो पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये करतो। अहो, हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते। ती जहरीली दारू तिथं बनवली गेली। आता पोलीस स्टेशनच्या जवळ जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील आणि तुम्ही झोपत असाल तर मग लोकांनी काय समजायचं? म्हणजे पोलिसांचा कुठं ना कुठंतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे आणि तिथं 15 लोक याच्यामध्ये मेलेली आहेत। याला पूर्णपणे पोलीस जबाबदार आहेत। आपण पाहतोय की या सगळ्या घटनेला पोलीस जबाबदार आहेत आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय की रोहित पवार हे सध्या ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय की रोहित पवार हे सध्या रुग्णालयामध्ये कुटुंबाची, नातेवाईकांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ससून रुग्णालयामध्ये सध्या रोहित पवार दाखल झालेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।